नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत आंब्याचं पन्ह. खायला अतिशय रुचकर असते, तेवढंच थंडसुद्धा असते. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं एक पेला भरून आंब्याचं पन्ह पिलं ना तर ऊन लागत नाही आणि शरीराला आतमधून नैसर्गिक थंडपणा जाणवतो. चला तर मग अशा ह्या आंब्याच्या पन्ह्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कैरीचं पन्ह तयार करण्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. गावरानी कैऱ्या घ्यायच्या, त्याचं पन्ह चवीला खूप छान लागतं. आता ह्या कैऱ्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या. माझ्या ह्या कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आणि मी स्वच्छ पुसूनसुद्धा घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी एक पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये आपण ह्या पहिल्यांदा कैऱ्या ठेवून घेतल्या. त्यानंतर यामध्ये कैरी बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं. थोडंसं कमी घातलं तरीही चालेल. तुम्ही बघू शकता कैरीचा वरचा पार्ट थोडासा मोकळा आहे. आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून अगदी 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती या कैऱ्या उकळून घेऊ. बरेच जण कैऱ्या ह्या कुकरमध्ये वाफवतात, परंतु मी मात्र कैऱ्या अशाच वाफवते. अशा वाफवलेल्या कैऱ्याच्या पन्ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि अतिशय टेस्टी लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने कैऱ्या वाफवून त्याचं पन्ह करून बघा. तुम्हाला माझी पद्धत आणि पन्ह्याची चव जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे बघा 10 ते 15 मिनटामध्ये आंबे छान उकळल्या गेलेले आहेत आणि हलकेसे क्रॅक्स आपल्या या कैरीला पडलेले आहेत. आता या कैऱ्या आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ. तर त्यासाठी मी असं मोठं पातेलं घेतलं. आता त्यामध्ये ह्या कैऱ्या पहिल्यांदा घालून घेते आणि थोडंसं फ्रीजचं गार पाणी घालून घेते. आता यामधून आपल्याला पल्प वेगळा करायचा आहे, तर त्यासाठी आपण आता याच्या असे सालं बाजूला काढून घ्यायचे आणि ज्याप्रमाणे आपण आंब्याचा रस करताना जसा रस काढतो ना, अगदी तसंच आपण या गुहीपासून हा पल्प वेगळा करायचा. बघा अशा पद्धतीने आपण हा पल्प वेगळा करायचा. तसंच सालापासून सुद्धा हा पल्प वेगळा करायचा. आता यामधून पूर्ण पल्प काढण्यासाठी यामध्ये मी असं डायरेक्ट वरून पाणी घालते. आणि बघा पूर्ण पल्प या गुहीपासून आणि सालापासून वेगळा झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या कैरीचा पल्प काढून घेऊ. परत मी ही कैरी अशी फोडून घेते, त्यामधली गुही अशी वेगळी काढून घेते आणि ज्याप्रमाणे आपण आंब्याचा रस करताना गुहीपासून गर वेगळा करतो, अगदी तसाच गर आपल्याला इथे वेगळा करायचा आहे. खूप काही भांडे भरवायची गरज नाही, एकाच ह्याच्यामध्ये हे सगळं काही होऊन जातं. गुही आणि सालाचा पल्प काढण्यासाठी आता मात्र आपल्याला डायरेक्ट पाणी घालायची गरज नाही. आपण आधीच पाणी घातलेलं असल्यामुळे त्या पाण्यामध्येच आपण ही गुही आणि साल बुडवून त्याचा पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा. आणि हे बघा इथे दुसऱ्या कैरीचा सुद्धा पूर्णपणे पल्प काढून झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपण इथे आता तिसऱ्या कैरीचा सुद्धा पल्प काढून घेऊ. पन्ह करताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सालं खूप जास्त दाबून पिळायची नाही, तर त्याचा कडवटपणा पन्ह्यामध्ये उतरू शकतो. म्हणून अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित पिळून याचा पल्प काढून घ्यायचा. आणि हे बघा इथे आपला तिसऱ्या कैरीचा सुद्धा पल्प काढून झालेला आहे. बघा छान गर इथे तयार झालेला आहे आणि थोडंसं यामध्ये अशा गुठळ्या दिसतात. तर आता ह्या गुठळ्या मिटवायसाठी आपण काय करू, एक अशी वरण घोटायची रवी घेऊ आणि त्याने हा पल्प असा मस्त ज्याप्रमाणे आपण वरण घोळतो ना, अगदी तसाच हा पल्प आपल्याला इथे घोळून घ्यायचा आहे. बरेच जण हा पल्प मिक्सरमधून फिरवतात, परंतु त्याऐवजी तुम्ही असं रवीच्या साह्याने घोळून बघा, त्याचीसुद्धा एक वेगळी टेस्ट आपल्याला या पन्ह्यामध्ये जाणवते. 2 ते 3 मिनटामध्ये पल्प छान घोळून झालेला आहे. आपण आपला पल्प चेक करू आणि तुम्ही बघू शकता, बघा छान प्लेन असा इथे पल्प तयार झालेला आहे. बिलकुल मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आहे. जर कैऱ्या तुमच्या छान उकळल्या गेल्या असेल तर तुम्हाला बिलकुल मिक्सरमध्ये सुद्धा फिरवायची गरज नाही आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते, कारण मला हे जास्त दाट वाटत आहे. आता कन्सिस्टन्सी बरोबर वाटत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने पातळ किंवा घट्ट करू शकता. अर्धा चमचा मीठ घालून घेतलं. आता यामध्ये आपण घालून घेऊ साखर, किंवा जर तुम्ही साखरच्या ऐवजी इथे गूळसुद्धा वापरू शकता, किंवा धाग्याची जी मिश्री असते ती मिश्रीसुद्धा वापरता येईल. पण मी इथे आता
साखर वापरते. माझ्या मुलांना गुळापेक्षा साखरेचं पन्हं जास्त आवडते आणि साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीने घालू शकता. जसं आता मी यामध्ये 1 वाटी भरून साखर घालून घेतली. आता ही साखर आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. तर तेथपर्यंत साखर पण मेल्ट होते आणि हे पन्हं आणखी गार येतं, म्हणून आपण यावरती झाकण ठेवून हे पन्हं फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि हे बघा, मस्त असं पन्हं तयार झालेलं आहे. आता यामधली साखरसुद्धा पूर्णपणे विरलेली आहे आणि बघा, छान दाटसर असं पन्हं तयार झालेलं आहे. यापेक्षा जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर थोडं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता, परंतु अतिशय मस्त असं पन्हं इथे तयार झालेलं आहे. असं तयार केलेलं पन्हं आपण 4 दिवस आरामात ठेवू शकता. आवडत असेल तर अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्या, परंतु माझ्याकडे बिना जिरेपूडचं साधं साखर आणि मीठ घातलेलंच पन्हं आवडतं, त्यामुळे मी असंच ठेवते. आता हे पन्हं आपण सर्व करूया. तर त्यासाठी मी इथे सरबताचा ग्लास घेतला, त्यामध्ये पाऊण पेला भरून पन्हं घालून घेतलं. आईस क्यूब घालून घेतले की आपलं थंडगार पन्हं पिण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.